एससी सेलचा जो तालुका प्रमुख पद दिलं, पण ते नावाला दिलं. त्याच्यानंतर त्यांनी कधी आपल्याला स्टेजवर बोलवलं नाही, त्यांनी कधी आपल्याला बॅनरवरती घेतलं नाही. आता एससी सेलचा तालुका प्रमुख म्हणजे काहीच नाही त्यांच्यासाठी, जातीभेद. त्यांनी ते जातीचं दाखवलं राजकारण, पण हितीला आणि सगळ्यांना मोठं केलं. जो माणूस चालत होता तो फोर व्हीलर मध्ये फिरायला लागला, एवढा तरी त्यांनी विचार करायला पाहिजे होता. पण त्या गोष्टीचा त्यांनी विचार नाही केला. त्यांना काहीतरी लालच असेल म्हणून तिकडे गेले. नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहता थिंकिंग ऑफ युथ, विचार युवकांची. सध्या आपण प्रभाग क्रमांक 9 मोरेगाव मध्ये उपस्थित आहे. आपण बघू शकता आज ज्या ठिकाणी आपण उपस्थित आहे, काही दिवसा अगोदर हाच कार्यालय शिवसेना शिंदे गटाचा कार्यालय मानला जात होता. पण आता सध्या आजूबाजूचा परिसर आपण बघू शकता. लोकनेता हितेंद्र ठाकूर, बहुजन विकास आघाडी, सिटी निशाण, म्हणजे कालच्या दिवशी याच कार्यालयामध्ये बसणारे संजय गायकवाड, जे शिवसेना अनुसूचित जातीचे पदाधिकारी होते, त्यांनी थेट बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश केलेला आहे. कारण काय होता, सर्व विषयावरती थेट संजय गायकवाडशी चर्चा करणार आहे. संजय गायकवाडजी नमस्कार. नमस्कार. कसे आहात? बस ठीक आहे. काय कारण होतं अचानक एवढं वर्ष कारकिर्दी करत असताना शिवसेना शिंदे गट, एवढं चांगला पद होतं आपल्याकडे, आणि बहुजन विकास आघाडी आता सत्तात पण नाहीये, त्यांचा पक्ष निवडला? नाही, आम्हाला मी शिवसेनेत गेलो तेव्हा काहीतरी माझ्याकडून घडेल असं मला वाटत होतं, पण असं काही झालं नाही. जेव्हा शिवसेनेचा मला मागासवर्गीय सेलचा एससी सेलचा जो तालुका प्रमुख पद दिलं, पण ते नावाला दिलं. त्याच्यानंतर त्यांनी कधी आपल्याला स्टेजवर बोलवलं नाही, त्यांनी कधी आपल्याला बॅनरवरती घेतलं नाही. आता एससी सेलचा तालुका प्रमुख म्हणजे काहीच नाही त्यांच्यासाठी, जातीभेद. त्यांनी ते जातीचं दाखवलं राजकारण. पण इथे जसा आता मी सिटीमध्ये प्रवेश केलाय काल लोकनेते हितेंद्र ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली, तर मला असं वाटलं की भविष्यामध्ये की खूप काही चांगलं होईल. आणि मला असं वाटतंय की माझं इथे भविष्य आहे, म्हणून मी इथे प्रवेश केलेला आहे. पण थेट जनतेने, वसई विरारची जनतेने बहुजन विकास आघाडीला नकारलाय. कारण की लोकसभा नेहमी ते हारत आलेले, विधानसभेमध्ये पहिल्यांदा 35 वर्षानंतर त्यांचा पराभव झाला, आणि येणाऱ्या निवडणूकमध्ये पण लोक असं बोलतात का त्यांनी काम नाही केलं 35 वर्षात, फक्त लोकांचा भकास केला, इकडे विकास काही झाला नाहीये. तर त्यावरती तुम्ही हाच पक्ष का निवडला? नाही नाही, कसं आहे, जे कोणी लोक बोलत असतील की लोकनेते हितेंद्र ठाकूर साहेबांनी काय केलं नाही, पण हे मी मान्य करत नाही. आता आता मला वसई तालुक्यामध्ये ते 40 वर्ष ते 50 वर्ष झालेले आहेत. तर मी जेव्हा आलो होतो त्या ह्या इथं काहीच नव्हतं, सगळं ओपन होतं. पण जसं वर्ष वाढत गेले तसं काम पण आम्ही बघितलं डोळ्यांनी की हितेंद्र ठाकूर साहेबांनी जे काम केलंय ते कुणी नाही केलं. आणि ते सगळ्यांना घेऊन चालणारे व्यक्ती आहेत. आणि जे काय बोलतात लोक ते मूर्ख आहेत. त्यांना काही म्हणजे काय बोलतात ना त्याला, की मी मोठा मी मोठा मी मोठा, अशी काही लोकांची सवय आहे. तसं काही नाही. हितेंद्र ठाकूर साहेबांचं जे काम आहे, कार्य आहे, हे आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे, म्हणून मी त्या पक्षात प्रवेश केला. आज ना उद्या माझंही भलं होईल. खुर्चीची लालसा नाही ना? नाही नाही, आपल्या मी पद आज या ठिकाणी कार्यकर्ता बहुजन विकास आघाडीचे मोठे मोठे चेहरे पळताय, इतर पक्षामध्ये जात आहे, आणि आपल्याला असं वाटलं का आपल्याला संधी भेटेल नगरसेवक व्हायची, म्हणून आपण या पक्षात आले. असं काही नाहीये. मी कुठली आशा न ठेवता पक्षात प्रवेश केलाय का, मी फक्त चेहरा बघितला साहेबांचा, लोकनेते हितेंद्र ठाकूरचा चेहरा बघितला आणि ह्या पक्षात प्रवेश केला. आमचे कृष्णा मकसूद साहेब मला बोलले की तुम्ही एकदा बघा, ट्राय करा. ऍक्च्युअली मी इंटरेस्ट मध्ये नव्हतो, पण त्यांच्या शब्दाला मी मान देऊन रुपेश जाधव साहेबांकडे भेटलो. त्यांनाही सांगितलं की मला पक्ष प्रवेश करायचा. ते बोलले ठीक आहे, मी साहेबांकडे घेऊन जातो, बसवतो तिथे तुम्ही पक्ष. पण ते वेळ निघत चाललं होतं आणि मला जरा अर्जंट होतं, म्हणून मी पटकन प्रवेश केला, बोर्ड बीट चेंज केलं आणि मग मी कामाला लागलोय. आणि मला कुठली आशा नाही, मी कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. मी काय नगरसेवक आणि हे होण्याची माझी इच्छा नाहीये. कसं त्यांची जर ज्या वेळेला मला व्हायचं असेल तर मी त्यांना माझी इच्छा प्रकट करेन की साहेब मला आता काहीतरी चान्स द्या तुम्ही, आणि ते देतील. मला माहिती, मला खात्री आहे त्यांच्यावरती की ते धरून माझं काम बघून मला खात्री नगरसेवक या काहीतरी पद देतील. म्हणजे आपल्याकडे लालसा आहे? माझ्याकडे लालसा नाही, त्या पद्धतीने मी गेलेलोच नाही. मला लालसा नाहीये. जर मला लालसा असती तर मी आताच बोललो असतो की साहेब मी तुमच्याकडे येतोय, मला नगरसेवक बनवा. मी कार्यकर्ता म्हणून काम करण्याची इच्छा ठेवली आणि मी कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. मी कुठल्याही गोष्टीची त्यांच्याकडे आशा ठेवली नाही, काही नाही. मला कार्यकर्ता म्हणून काम करायचं त्यांच्याशी आणि कार्यकर्ताच राहणार. प्रभागात सध्या आपण बघितलं तर एसटीचं इकडे आरक्षण सुद्धा पडलेलं आहे, त्याकरता आपण बहुजन विकास आघाडीमध्ये गेले असं काहीतरी? नाही, असं काही नाहीये. कुणाचा गैरसमज असेल की ते आरक्षण पडलं आणि म्हणून मी गेलो. माझ्यापेक्षा मोठे मोठे नेते पडलेले आहेत, त्यांना डावलून ते मला देणार नाही असं माझं काही नाही. माझी काही इच्छा नाहीये. जे आमच्यापेक्षा वरिष्ठ आहेत त्यांना साहेबांनी पुढे दिले नगरसेवक तिकीट द्यावी, आम्ही त्यांचं काम करायला तयार आहे.
प्रामाणिकपणे करू. कुठलीही लालच नाही, कुठल्या घेणं देण्याचा विषय नाही. आम्हाला फक्त आता ह्या वेळेला महानगरपालिकेमध्ये आमचा महापौर कसा येईल ही आम्ही तन मन धन आणि ताकदीने काम करू. पण काय वाटतं आता परिसरात 9 नंबर प्रभागात काय समस्या जास्त अधिकतम आहे इकडे? समस्या भरपूर आहे. रोडच्या समस्या आहे, इथे ट्रॉफिक आहे आणि ते आता गोरगरिबांना जे हटवण्याचा प्रयत्न चालू आहे ह्या लोकांचा, की रस्त्यावरती रस्त्यावरती फेरीवाल्यांना, तर त्यांना एक झोन द्या. गरिबांना कुठेतरी हे करून द्यायला पाहिजे. जर आज आमचे आमदार जर असते तर त्यांनी गरिबांना 35 वर्षामध्ये कधी गरिबांना बाहेर काढलेलं नाही. पण आता हे कालचे आमदार आले, त्यांनी गोरगरिबांना रस्त्यावर हटवायला चालू केलं. आता महानगरपालिका जर आमची आली तर आम्ही त्यांचा जरूर विचार करू. पण आताच आपण म्हणाले की ज्या प्रकारे ट्रॅफिकची समस्या, ट्रॅफिक कशामुळे होते? कारण अनधिकृत फेरीवाला, ते रस्ता अजून कमी होतो, रुंद असतो, ते कमी रस्त्यामुळे ते ट्रॅफिकची समस्या वाटते. तर कशा प्रकारे त्यांना पण आपण संरक्षण करायचं आणि ट्रॅफिक पण नाही झाली पाहिजे, तर काय करणार? नाही नाही, आता बघा, सत्ता जर आमची आली महानगरपालिकेमध्ये 100% सत्ता आमचीच येणार आहे. कुणी किती जरी विश्वास बोललं, आहे. विश्वास आहे. आणि कुणी किती जरी आमच्यातले जर दुसऱ्या पक्षात जर जाऊन बोलत असेल की तिथे मी, मग एवढ्या वर्ष तुम्ही इथे काम केलं ना, तुम्हाला सत्तेचा लाभ भेटलाच ना, आणि आता जाऊन तुम्ही जर आमच्या पक्षाची बदनामी करत असेल हे बरोबर नाही. तर काय वाटतं ते जे पक्षातनं सोडून गेलेले मोठे मोठे त्यांच्याबद्दल काय म्हणाल? नाही नाही, त्यांचं बघा, त्यांचं वैयक्तिक काय असेल ते आता मी काल आलोय, आता त्यांच्याबद्दल मी काय पण आपण एनालाइज केलं असेल 25 वर्षाचं आपल्याकडे कारकिर्दी या ठिकाणी. कसं आहे की साहेबांनी सगळ्यांना चान्स दिला आणि सगळ्यांना मोठं केलं. जो माणूस चालत होता तो 4 व्हीलर मध्ये फिरायला लागला. एवढा तरी त्यांनी विचार करायला पाहिजे होता. पण त्या गोष्टीचा त्यांनी विचार नाही केला. त्यांना काहीतरी लालच असेल म्हणून तिकडे गेले. म्हणजे बहुजन विकास आघाडीचे जे लोक पळालेले ते बहुजन विकास आघाडीच्या नावाने मोठे झाले, हो, जनतेची सेवा नाही नाही केली, केली. स्वतःची सेवा केली. स्वतःची सेवा केली. मी बोललो ना, आता तुम्हाला ते चालत फिरत होते, आज मोटरसायकल ह्याच्या 4 व्हीलर मध्ये फिरायला लागलेत. ती साहेबाची मेहरबानी. पण ही चुकी कोणाची? हितेंद्र ठाकूर यांना लक्ष दिला पाहिजे होतं रे. नाही नाही, ते तसं नाहीये. साहेबांची चुकी नाहीये. साहेबांनी सगळ्यांवरती विश्वास ठेवला. साहेबांचा विश्वासघात करून त्या दुसरीकडे गेले. जर त्यांनी साहेबांचा विश्वासघात केला असेल तर त्यांना त्याचं हे भेटेल, फळ भेटेल. आता काय वाटतं, आपल्याला जिम्मेदारी दिलीच तर पुढे कशा प्रकारे वाटचाली असणार? साहेबांनी जर प्रामाणिकपणे आम्हाला जर जबाबदारी दिली तर आम्ही एकदम प्रामाणिकपणे काम करू आणि त्यांचा आदेश हा आमचा अंतिम आदेश असेल त्यांचा. धन्यवाद. बघितलं, हे होते संजय गायकवाड, जे बहुजन विकास आघाडीमध्ये यांनी कालच थेट प्रवेश केलेला आहे. स्वतः इकडचे 132 चे माजी आमदार क्षितेश हितेंद्र ठाकूर यांचं आगमन झालं होता. त्यांच्या हाताने रिबिन कापण्यात आला. त्याचबरोबर इकडचे माजी सभापती, माजी नगरसेवक सर्वांनी इकडे थेट एंट्री दिली होती आणि संजय गायकवाड यांना पाठिंबा दिलाय. ज्या प्रकारे संजय गायकवाड यांची कार्य करण्याची जी शैली असते, लोकांमध्ये फिरणं, गरीब लोकांमध्ये जाणं, ज्या प्रकारे स्वतः एक खालच्या मध्यवर्तीमध्ये यांचा कार्यकर्ता मानला जातो, ज्या प्रकारे त्यांनी अनेक वर्ष शिवसेना शिंदे गटातला दिले, सामाजिक कार्यकर्त्यांना दिलेले. आता त्यांचा फक्त एकच भावना आहे की येणाऱ्या टायमामध्ये बहुजन विकास आघाडी परत सत्तेवरती यावा आणि महापौर त्यांचा बसावा. आता बघण्यासारखं असेल कशा प्रकारे आणि कशा पद्धतीने संजय गायकवाड नवीन नवीन कार्यकर्ता बहुजन विकास आघाडीला जॉईन करताय आणि बहुजन विकास आघाडीचे जुने जे गेले अनेक वर्षापासून सत्तेचा लाभ घेतला, मेवा खाल्ला, ते बहुजन विकास आघाडीला सोडून आता नवीन सत्ताधारीकडे मेवा खायला जात आहे, असं थेट यांचंच म्हणणं आहे. कशा प्रकारे पूर्ण वाटचाली असणार, आपण संपूर्ण गोष्ट आपल्याला माहिती देणार आहे. प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या चॅनल मार्फत तुम्हाला पोहोचवायचा प्रयत्न करू. कमेंटद्वारे नक्कीच काय वाटतं आपल्याला आम्हाला कळवा. धन्यवाद.